नमस्कार मंडळी, मी जया. कसे आहात तुम्ही सगळेजण? खूप बिझी असाल ना? तरीही तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून माझ्या जरा विसाऊ या वळणावर या यूट्यूब चॅनलवर थोडा वेळ विसावा घ्या. तर मंडळी, नॉक नॉक सेलिब्रिटी हे मराठी प्रायोगिक नाटक जेव्हा थिएटरला चालू होतं तेव्हा त्या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार तसेच या नाटकातील प्रमुख कलाकार सुमित राघवनजी आणि क्षितिजोग यांची मुलाखत घेण्याचा योग मला आला. ही मुलाखत मी आजच्या भागामध्ये तुमच्यासाठी सादर करत आहे. तुम्हा सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की ही मुलाखत पूर्ण बघा. ही मुलाखत मध्येच सोडून कुठेही जाऊ नका, कारण या मुलाखतीमधून तुम्हाला खूपशा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. धन्यवाद. नमस्कार सुमितजी, माझ्या जरा विसाऊ या वळणावर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी जया गोडबोले. सुमितजी, मला असं विचारावं असं वाटतंय की हे जे नाटक आहे नॉक नॉक सेलिब्रिटी, हे तुम्ही स्वीकारण्यामागचं कारण काय आहे? प्रॅक्टिकली मला असं वाटतं की एका वेळेला एकच नाटक करावं, एका वेळेला एकाच प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व असावं असं. पण शब्दाला जे प्राधान्य दिलं गेलेलं आहे ना या दोन्ही नाटकांमध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता हॅमलेट आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण ह्या नाटकामध्ये हे इतकं आजचं नाटक आहे. आज जे घडतं आहे, आज ज्या पद्धतीत सोशल मीडिया फोफावला आहे किंवा जरा संभाषणात गॅप आली 2 वाक्यानंतर की लगेच आपण आपला मोबाईल बघतो, त्याच्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप आजच्या काळातलं नाटक आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा एक अतिशय स्वार्थी मुद्दा माझा नट म्हणून असा होता की तुम्हाला असं नेहमी नाही करायला मिळत. अशा संधी येत नाहीत वारंवार तुमच्याकडे. म्हणजे एक नट म्हणून की बाबा एकटा आहेस तू आणि 1.25 तास 1 तास 20 मिनिटं तूच परफॉर्म करणार आहेस, असं फार क्वचित तुम्हाला, माझ्या बाबतीत तर ते कधी झालं नाही. तर त्यामुळे मला असं वाटलं की नट म्हणून हा खूप सुंदर एक्सरसाइज आहे. नक्की विषय काय आहे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का? हो, नॉक नॉक सेलिब्रिटी म्हणजे आपण जी म्हणून की नॉक नॉक हुज देअर, मग आपण त्याच्यावर काहीतरी बोलतो. तर त्याच प्रकारचं आहे की आज सेलिब्रिटी हे इतके तुम्हाला काय म्हणतो घरचेच वाटायला लागलेले. आधी नव्हतं असं. आधी 20-25 वर्षांपूर्वी सेलिब्रिटी असे त्या ताऱ्याप्रमाणे त्याला खरं स्टार्स होते. त्यांना तो एक हे होतं, म्हणजे खऱ्या अर्थाने ते अरे बापरे ह्यांच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू शकणार नाही असं होतं. आज तसं झालेलं नाहीये. आज सेलिब्रिटीज उलट तुमच्यापर्यंत येतात. सेलिब्रिटीज काही ना काहीतरी टाकत असतात, फॉलोअर्स गोळा करत असतात असं. त्यामुळे काय झालेलं आहे ना की कुठेतरी ती दरी जी एक्सक्लुझिव्हिटी आहे ना ती नाहीशी झालेली आहे. आणि त्यामुळे सेलिब्रिटीच्या खांद्यावर हात ठेवण्यापर्यंत जरा काय म्हणून त्याला थोडे धीट झालेले आहेत प्रेक्षक. म्हणजे एक असतं ना की हा सेलिब्रिटी खूप डाऊन टू अर्थ आहे, हे म्हणणं बरोबर आहे. पण त्याच्या खांद्यावर हात ठेवून आणि अरे हा तर माझ्या बिल्डिंगमध्ये राहतो किंवा ही जी प्रकारची बोलण्याची जी पद्धत झालेली आहे ती माझ्या मते त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तो सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया फोफावल्यामुळे काय झालेलं ना की तुम्ही सगळेच जण एकमेकांना बघत असता. तुम्ही 5,000 फ्रेंड्स असतात, पण त्यातले खरंच किती फ्रेंड्स असतात तुमची गोष्ट नाही का? तुम्हाला फक्त त्या लाईक्समध्ये महत्त्व आहे, तुम्हाला किती हार्ट्स मिळाले, तुम्हाला किती शेअर झालेले आहेत, ह्याच्यातच तुमचं आयुष्य गेलेलं आहे, जात आहे खरं तर. त्याच्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे. त्याचबरोबर एका सेलिब्रिटीकडे तुम्ही कसे बघता, सामान्य माणूस कसा बघतो आणि एक पत्रकार कसा बघतो, ते एक भाष्य आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य ना हे पर्सनल असतंच. ते आपण डायरेक्ट चव्हाट्यावर मांडू नये. आणि म्हणूनच त्याचे दुष्परिणाम खूप असतात. म्हणजे परिणाम म्हणजे ॲडव्हान्टेज असतील, पण मला ना डिसएडव्हान्टेज जास्त दिसतात त्याच्यामध्ये. की हां, म्हणजे मी आज ही चप्पल घेतली तर ह्याचा एक फोटो टाकायचा, मी आज इकडे बसलोय तर मी त्याचा फोटो टाकणार, मी कुठे आहे ह्याची मी माहिती देणार. तर हे गरज नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्यासाठी आपला जो वेळ आहे ना तो नाही आपण शेअर करता कामा. म्हणजे 3 तास तुम्ही देता, तो प्रेक्षकांना देता तो 3 तास, पण त्याच्या पुढचे 21 तास जे असतात ते तुम्ही कसे वाटता ते खूप महत्त्वाचं आहे. त्यात पुन्हा तुम्ही झोपेतून उठल्या डायरेक्ट मोबाईल बघता, झोपायच्या आधी तुम्ही एक काहीतरी पाठवता, ह्याच्यावर हे भाष्य आहे. आणि मला असं वाटतं की ओंकारने तर खूप टोकदार पद्धतीने लिहिलेलं आहे आणि ते ज्यांना कळतं
ती शाल जोडीतली ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. सुमितजी, या सोशल मीडियाबद्दल तुमचं काय मत आहे? सोशल मीडियाबद्दल मी आता सांगितल्याप्रमाणेच की हा एक राक्षस आहे. हा आपल्याला किती आपल्या काबूत ठेवायचा आहे किंवा आपण त्याच्या काबूत जातोय ह्याचं भान आपण ठेवणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की सोशल मीडिया हा ह्याचा फायदा फक्त स्वतःचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा वापर करावा. उगाच स्वतःच्या पर्सनल गोष्टी आणि स्वतःच्या आवडीनिवडी सांगण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नये असं मला वाटतं. नमस्कार क्षितिजी, जरा विसाऊ या वळणावर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मला आपल्याला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की सोशल मीडियाबद्दल आपलं मत काय आहे? ते जेवढ्या पुरता थोडंसं वापरलं तर त्याची मजा आहे, अति केलं तर ते म्हणजे मला हवं तेवढंच वापर. जया गोडबोले, असा प्रश्न विचारावा असं वाटतोय की हा वेगळ्या धाटणीचा विषय म्हणजे तुम्हाला कसा काय सुचला? एकतर सेलिब्रिटी हे पद आता आपल्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे आणि ते इथपर्यंत पोहोचलेलं आहे की आपण सगळेच जण सेलिब्रिटी झालेले आहोत. आपल्या प्रत्येकाचे सोशल मीडियावरती अकाउंट्स असतात, प्रोफाईल्स असतात. तर जसजसं आपल्याला व्यक्त होण्याची संधी जास्तीत जास्त मिळत गेली आहे तसतसे आपण आपल्याच आयुष्याचे राजे झालेले आहोत आणि एका अर्थानं सेलिब्रिटी झालेले आहोत. तर हे जरी असलं तरी सुद्धा आपल्याला मनोरंजन क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही ग्लॅमरस क्षेत्रामधल्या सेलिब्रिटी विषयीचं एक आकर्षण असतं आणि ते आकर्षण इथपर्यंतच मर्यादित नसतं की आपल्याला ते त्या सेलिब्रिटीचं काम आवडतं आणि त्या कामानं आपण सुखावून जातो. तर ते इथपर्यंत पोहोचू शकतं की आपल्याला त्या सेलिब्रिटीवरती आपला काहीतरी हक्क आहे आणि तो हक्क गाजवण्याची जी जी संधी आपल्याला मिळते त्या संधीचा पुरेपूर फायदा प्रत्येक वेळेला उठवायचाच, इथपर्यंत ते जाऊन पोहोचू शकतं कधीतरी. तर ही एक मला वाटतं धोक्याची घंटा आहे की काय ह्याचा आपण विचार करायला पाहिजे की काय, असा प्रश्न पडल्यानंतर या विषयाची म्हणजे कल्पना सुचली आणि त्यावरती हे नाटक करावं असं वाटतं. या सोशल मीडियाबद्दल आपल्या तिघांचे असं वेगवेगळं मत असेल काहीतरी, ते जरा सांगाल का? सोशल मीडिया माध्यम म्हणून अत्यंत चांगलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली मतं आणि आपली अनुभव हे आपण इतर लोकांना जगाला दाखवत असतो. पण त्याचा कुठपर्यंत वापर करायचा आणि कसा वापर करायचा हे देखील त्याची एक स्टॅच्युटरी वॉर्निंग असायला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या विषयांवरची मतच फक्त बघणं किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्समधले फोटोज फक्त बघणं इथपर्यंत ते मर्यादित राहून नये. तर त्याचा काहीतरी आपल्याला अनुभवाच्या पातळीवरती त्यांनी काहीतरी आपल्याला समृद्ध करायला पाहिजे. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता झालेलं असं आहे की आपण सोशल मीडियामधनं बातम्या वाचत असतो किंवा वेगवेगळ्या घटना ज्या आपल्या आजूबाजूला घडतात त्या घटनांवरती विचार कसा करायचा हेच आपण सोशल मीडियावरनं ठरवत असतो. तर ते मला वाटतं थोडंसं धोक्याचं आहे. अदरवाईज त्या माध्यमांचे जे काही फायदे आहेत आणि त्या माध्यमांच्या ज्या काही शक्यता आहेत त्या शक्यता आपण इतके क्रिएटिव्ह लोक आहोत सगळेच जण, म्हणजे माणूस प्राणीच क्रिएटिव्ह असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा चांगला वापर करू शकतो आणि ते करतोही आपण. पण त्याबरोबरीनं हा जो काही हा धोक्याचा जो एक भाग आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार, मी राहुल रानडे. नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाचा मी संगीतकार आहे आणि हे नाटक ज्या विषयावर बेतलेलं आहे ते पहिल्यांदा जेव्हा मी वाचलं तेव्हाच मी एकदम काय म्हणतो त्याला उडालो होतो. ॲक्च्युली मी आज त्याला योग्य आणि समर्पक शब्द आहे की मी उडालो होतो. मी लगेच मला यांनी वाचून दाखवलं होतं नाटक आणि ओंकारने मला मी म्हटलं अरे काय तू नाटक केलेस, फार मस्त केलेस वगैरे वगैरे. आता सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याचे मला वाटतं क्लासेस घ्यायला लागतील, कारण ते येत नाही लोकांना त्याचा वापर करता, योग्य वापर करता. आपण पुणे.
कारण परवाच म्हणजे नुकतीच झालेली घटना आहे की पुष्कर श्रोत्रीविषयी एक त्याला जे ट्रोल केलं गेलं ते आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांनी काहीतरी मतदानाचा फोटो टाकला आणि काहीतरी म्हटलं तर त्याच्या विधानावर खूप लोक म्हणजे ते तयारच असतात. मला वाटतं लोक सरसावलेले असतात ट्रोल करायला. आता ट्रोल कोणाला करायचं आणि ते आपण का करावं, म्हणजे पुष्कर श्रोत्री जर समजा समोर असतं तर किती लोक त्याला प्रत्यक्षात बोलले असते की अरे बाबा तू हे कोण समजतोस तू स्वतःला, किंवा जे जे काही त्यांनी त्या संदेशामध्ये लिहिलेलं होतं ते प्रत्यक्षात कोण कोणाला किती म्हणेल हा एक मोठा प्रश्न आहे. मला वाटतं तेवढी हिंमत आणि तेवढी छाती लोकांची नाही आहे की समोरासमोर येऊन बोलायला. हे सोपं आहे ना, आपल्या फोनवरनं काहीतरी टाईप करायचं आणि सेंड केलं की ते जातं. अगदी सोपं आहे ते करणं. मला वाटतं ह्याचं तारतम्य लोकांनी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचे त्यांना खरं म्हणजे धडे द्यायला पाहिजे किंवा फटके सुद्धा द्यायला पाहिजेत की हे तुम्ही योग्य करत नाही आहात. मला सगळ्यात सोशल मीडियाचा हा त्रास होतो की जेव्हा लोक आलेला मेसेजची शहानिशा न करता तो फॉरवर्ड करतात. कारण अशा अनेक केसेस आहेत की अमुक एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये सापडले, तुम्ही हे करा वगैरे म्हणल्यावर जो संवेदनशील माणूस असेल तो माझ्यासारखा तो मी संवेदनशील आहे, तो लगेच विचार करतो की अरे मी काही मदत करू का. आणि एकदा असं झालं होतं की मी फोन केला होता त्या खालच्या नंबरवर आणि ते सगळं खोटं होतं, कारण ते आधी 10 दिवसापूर्वी घडलेलं होतं वगैरे वगैरे. तर लोक त्याची तमा बाळगत नाहीत की मला हे काय आलंय, हे खरं आहे का, हे खोटं आहे का, वाटेल त्याच्या नावावर कविता आहे, विश्वास नांगरे पाटील म्हणले म्हणजे ते सगळं खरं आहे असं मानून जे लोक हे करतात, तर त्याला मला वाटतं खूप ते कसं आहे माहिती आहे ना, त्याला निर्बंध नाही आहे काही आणि म्हणजे त्याच्यावर ना कंट्रोल आहे ना सेन्सॉरशिप आहे. म्हणून ते आता चाललंय. या नाटकामधनं जे सोशल मीडिया आणि एकंदरीत म्हणजे जेव्हा आमची तालीम चालू होती तेव्हा मी यांना मेसेज आणून दाखवते, मला आज काय मेसेज आला, जेवण झालं का, जेवण झालं का आहे तर तुझं हायलाईट आहे. कारण ती खरंच जशी नैना हा मेसेज पाठवते की आणि मग मी विचारते मात्र मग फुलांचे मेसेज आणि ते इतकं समर्पक आहे सगळं. तर जेवण झालं का ते मला हे नाटकाची तालीम चालू असताना किमान 4 मेसेजेस आले जे मी त्याला येऊन दाखवायचं किंवा ग्रुपवर आमच्या पाठवायचं की हे बघा मला जेवण झालं किंवा असे. तर हे मला वाटतं हे एक काय म्हणतात त्याला, एक नाटकाच्या रूपातनं ओंकार व्यक्त झालेला आहे. आणि अर्थातच आमची सगळीच टीम दणकट आहे. बरं मी फार वेळ बोलले, मला वाटतं दिग्दर्शकाने आता. नमस्कार, मी मंदार देशपांडे. नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकामधून आम्ही कलाकार किंवा आणि कलाकार आणि माणूस म्हणून त्यांचं वेगवेगळेपण काय असतं आणि त्याच्यामध्ये ते थिन लाईन कशी ठेवत नाही, सतत परफॉर्म करण्याचं त्यांच्यावर किती बर्डन असू शकतं. सतत आपण सेलिब्रिटीज आहोत हे दाखवण्याचं स्वतःवर ओढवून घेतलेलं एक जे बंधन आहे उगाचच, आणि त्यासाठी होणारा सोशल मीडियाचा वापर. कारण समाज माध्यम आता इतकं आपल्या हातात आलेलं आहे, इतकं रिचेबल आहे की त्यामुळे सहज व्यक्त होता येतं, आपली ओळख लपवता येते खूप जणांना आणि त्याच्यामुळे व्यक्त होणं खूप सोपं जातं. आपण कुणाशी बोलतोय आणि आभासी जग तयार होतं आणि ज्या जगामध्ये वावरायला खूप मजा येते काही काळ तरी. आणि असं वावरत असताना जर तो कलाकार समोर आला आणि त्याच्याबद्दलची ओंकार जसं म्हणाला तसं हक्क गाजवायला सुरुवात केली प्रेक्षकांनी किंवा सगळ्यांनीच, तर ते किती घातक ठरू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस म्हणून किती खोलवर होऊ शकतो याच्यावर गंभीरपणे भाष्य करणारं हे नाटक आहे असं मला वाटतं. सोशल मीडियाबद्दल प्रबोधन करणं गरजेचं आहे हे एक, आणि त्याच्यावर बंधनं घालणं पण गरजेचं आहे. बऱ्यापैकी बंधनं घातली जातात पण ओळख लपवणं, जसं राहुल दादा म्हणाला की विश्वास नांगरे पाटीलच कविता करतात किंवा कोट्स टाकतात, तर त्याच्यामध्ये ओळख आपली लपून राहते आणि आपल्याला कसंही कुणाशीही कितीही प्रकारे व्यक्त होता येतं. हा त्यातला खरोखरच गंभीर मुद्दा आहे. मला एक मुद्दा इथे ऍड करावा असं वाटतो की सोशल मीडिया म्हणजे एक पळवाट झालेली आहे. म्हणजे कोणताही सामाजिक विषय असू दे किंवा कोणताही
म्हणजे वादाचा विषय असू दे त्याच्यावरती एक म्हणजे आता जसं राहुलदादांनी हे उदाहरण दिलं की कोणीतरी माणूस हरवलाय म्हणून जर का एखादी इमेज आली आणि खाली नंबर दिलेला असेल तर मी फक्त तो फोटो शेअर करून गप्प बसू शकतो. मला असं वाटतं की मी माझं काम केलेलं आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची मला काही गरज नाही. कोणतेही सामाजिक कार्य असू दे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याविषयी माझी जी काही कणव असेल, माझं जे काही दुःख असेल ते मी सोशल मीडियावरती व्यक्त करून मोकळा झालो की माझं काम संपलं, माझी जबाबदारी संपली, अशी एक वृत्ती तयार होते आहे. आणि ती फक्त कोणत्याही सामाजिक विषयाबद्दल मर्यादित नाही आहे, तर ती इंडिव्हिज्युअल लेवलवर सुद्धा ती तशीच झालेली आहे. म्हणजे ट्रोलिंग करणं काय किंवा एकमेकांविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये हे करणं, टिप्पणी करणं, हे सुद्धा त्याचंच एक लक्षण आहे. तर हे थोडंसं घातक आहे. नमस्कार. नॉक नॉक सेलिब्रिटीचे संगीतकार राहुल रानडे इथे आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की हे नाटक जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचलं किंवा ऐकलं तेव्हा या नाटकाच्या संगीत नेमकं कसं असावं हे तुम्हाला पहिल्यांदा सुचलं की ते त्या प्रोसेसमध्ये तुम्ही वेळ घेऊन त्याला एक स्वरूप दिलं? मला असं वाटतं की तूच मला नाटक वाचून दाखवलंस, त्यामुळे आता कॅमेऱ्यासमोर असताना तुम्हाला कसं सुचलं तुला चांगला माहिती आहे. पण हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून जेव्हा प्रश्न विचारला, कदाचित हा प्रश्न तुझ्या मनात सुद्धा खदखदत असेल. पण मुळात असं झालं की हे नाटक वाचल्यानंतर म्हणलं रे हे काहीतरी आहे, याच्यामध्ये काहीतरी आहे. आणि मी यांचं पहिल्यांदा दोघांचं अभिनंदन केलं, ह्याचं तर केलंच लिहिल्याबद्दल, पण मंदारचंही आणि संतोष गुजरातींचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो की निर्माते की त्यांना दोघांना हे नाटक रंगमंचावर आणावंसं वाटलं. कारण हे खूप धाष्ट्याचं काम आहे की हे गाणं, हे नाटक संगीतकार असल्यामुळे पण हे नाटक रंगमंचीय त्याचं सादरीकरण हे फार फार अवघड आहे. आणि त्याचबरोबर क्षिती आणि सुमितला सुद्धा सलाम आहे, कारण त्यांनी म्हणजे जेव्हा तुम्हाला माहित असतं की एवढी पानं आहेत आणि तेवढी पानं आपल्याला सगळी एकट्याला म्हणायचे, तेव्हाच मी तर नाहीच म्हणलं नको मला. आता संगीत या नाटकाला काय असावं असा विचार मला खूपच म्हणजे करावा लागला. याचं कारण मला मुळात ते आवडतं की ते एक मेंदूला काहीतरी खाद्य असलं पाहिजे. इथे एक सॅड पीस वाजवला, तिकडे हॅपी वाजवला, असं मला आवडत नाही कधी. त्यामुळे हे तर खूपच म्हणजे माझ्या मते माझा मेंदू असा खूप आतून बाहेरून पोखरून या नाटकाने काढला. कारण मला आधी कळत नव्हतं की ह्याला नेमकं संगीत म्हणजे काय असावं. आणि ते 2 भाग आहेत आणि त्या दोन्ही भागाला वेगवेगळं संगीत आहे. हे मला पहिल्यांदाच सुचलं होतं की ह्याला दोघांना वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायला लागणार आहे. पहिल्या भागाला नंतर मी असं जेव्हा मी या दोघांना मी रिहर्सल बघितली आणि या दोघांना ते करताना पाहिलं, क्षिती आणि सुमितला, आणि मी म्हटलं पहिल्या भागाला मला काही संगीतच नको आहे. कारण ते आधी मंदारच्या मनात असं होतं की आपण तिथले आवाज वापरूया किंवा ते लोक तिथला आंबियन्स आणि हे, तर मला वाटलं की ते नको करायला, कारण नाहीतर तिचं एकटेपण आणि तिचं हे ते थोडंसं डुचमळे. तर ते न करता अगदी जेवढं ते रेकॉर्डेड अनाउन्समेंट आहे म्हणा किंवा एका ठिकाणी फक्त एक काहीतरी टाइम लॅप्स दाखवायचा आहे किंवा तिकडे लोक आले हे करायचं, तेवढं जुजबी मी आवाज केले. एक मॉल आहे आणि एक्सप्रेस वेवरचा मॉल आहे म्हणून मी काहीतरी ट्रकचा आवाज वापरला. कारण नाहीतर दुसरे आपण आता एक्सप्रेस वेवर गाड्या जातानाचे आवाज फक्त ऐकू शकतो हायवेवरचे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही तिथला असा वेगळा आवाज नसतो. त्यामुळे जुजबी आवाज वापरून ते पहिलं जेवढं रिकामं ठेवता येईल तेवढं मी ठेवलं. म्हणजे संगीत नाहीच, त्याच्यात नुसतेच साऊंड इफेक्ट्स. त्याच्यानंतर दुसऱ्याकडे वळलं तर ते जे होतं ते मला संगीत त्याच्यात मात्र भरपूर ऐकू आलं. आणि मला एक दिवस यांना मला तालमीतच एक दिवस मी यांना बसलेले असताना दोघंही होते, ओंकार असायचाच तालमीमध्ये लेखक असू नये, तर तालमीमध्येच मी म्हणलं की मला ह्या अख्ख्या नाटकात मारवा राग ऐकू येतोय सुमितच्या अख्ख्या सादरीकरणात, तर ते आपण करूया. तर ते त्यांना आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं. ते त्यावेळी बरं कारण मला जे ऐकू होतं ते त्यांना ऐकू आणि ते साहजिक आहे, ते मी रेकॉर्ड करून ऐकवल्याशिवाय त्यांना ऐकू आलं नाही.
त्याचं स्पष्टीकरण असं होतं की मारवा हा दिवे लागणीचा राग आहे, म्हणजे सूर्य अस्ताला जातानाचा राग आहे, संध्याकाळचा कातर वेळेचा. तर त्याच्यात ती कातर वेळेची हुरहुर आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं हे टेक्निकल होईल, पण ते सांगणं मला महत्त्वाचं वाटतं की इतर रागांमध्ये सारेगम असं आपण म्हणतो किंवा निसारेगम, यमन रागात एक निरे सा आहे, तसंच मारव्यामध्ये पण त्याच्यात कोमल ऋषभ असल्यामुळे त्याला म्हणतात वक्री, म्हणजे सरळ रेषेत न जाता निरे सा असं ते लावलं की त्याला म्हणतात वक्री, मी असा वक्र उलटा फिरून आलेला. तर तो आहे. आणि षड्ज जो आहे मारव्या रागातला तो अत्यंत मोक्याच्या ठिकाणीच फक्त लावला जातो, त्यामुळे सतत एक अपूर्णतेची भावना मारवा रागामध्ये येते. तर मला ती अपूर्णता आणि ती संध्याकाळची हुरहुर आणि ते सगळं असं थोडंसं खूप अंगावर येणारं, शहारे आणणारं असं मला वाटत होतं. म्हणून मी म्हटलं की आपण मारवा रागात अख्खं म्युझिक करायचं, म्हणजे या सिच्युएशनला हा वेगळा पीस, त्या सिच्युएशनला हा पीसेस वेगळे आहेत पण राग एकच आहे. आणि ह्यांना पटलं ते, म्हणजे काही झालं तरी मंदार शेवटी दिग्दर्शक आहे, त्यामुळे दिग्दर्शकाचा शब्द हा शेवटचा असतो, त्यामुळे त्यांनी हो म्हणलं तरच ते आपण करायचं असतं. आणि मी म्हणलं की मला कुठेतरी ह्याच्यात एक आलाप पण ऐकू येतोय, म्हणून मी उस्ताद राशीद खान माझे मित्र आहेत चांगले, म्हणून मी त्यांना फोन केला, म्हणलं असंच एक नाटक आहे तर त्याच्यात मला तुमचं हे वापरायचं आहे आवाज. तर मला खरं म्हणजे मी त्यांना म्हणणार होतो की तुम्ही एकदा असलं तर मला जरा पटकन रेकॉर्ड करायचं आहे. ते म्हटलं नाही तू वापर. मी म्हटलं कुठे मला तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही मला रेकॉर्ड करून पाठवा किंवा मला सांगा. तर त्यांचे खरंच मनापासून आभार, कारण ते म्हणले हे बघ हे आहे ते वापरतो. तर ते त्यांचा आवाज पण मी एका ठिकाणी वापरला आणि ते सगळं इतकं असं एक गिरणी दळल्यासारखं ते संगीत असं अंगावर येतं. काही लोकांना ते कळतं, काही लोकांना ते जाणवतं पण सांगता येत नाही शब्दांमध्ये. त्यांना तर अस्वस्थता जाणवते पण शब्दांमध्ये व्यक्त नाही करता येत. पण काही लोकांनी, म्हणजे सामान्य प्रेक्षकांनी जे रिव्ह्यूज आमच्या नाटकावर आमच्या पेजवर लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये मारवा या रागाचा उल्लेख केला. आणि मी तेव्हा तत्क्षणी यांना दोघांनाही सांगितलं, म्हणजे इथे आपण पोचलो, सगळ्यांना जिंकल्याची भावना माझ्या मनात आली. कारण मारवा वापरला आहे आणि मारव्याचा सुंदर वापर हे म्हणजे प्रेक्षक तेवढे आहेत, तेवढे बघत होते आणि त्यांना ते जाणवलं. त्यामुळे खूपच मजेशीर आणि गमतीशीर आणि आव्हानात्मक आणि अशी प्रक्रिया होती. आणि मी याचे आभार मानतो ओंकारचे की त्यांनी मला हे नाटक करायला दिलं, माहिती लिहिलं मुळात, आणि मंदारचे की त्याने मला संगीत करण्यासाठी याचं लायक समजलं आणि माझी निवड केली. खूप खूप ह्या दोघांचे आभार. आणि प्रेक्षकांतर्फे मी मानतो, कारण नाहीतर असं काही लोकांना अनुभवण्याची बघण्याची संधी मिळाली नसते. धन्यवाद. थँक्यू.